पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकारानं शेकडो तरुणांचं भविष्य अंधारात ढकलल्याचा आरोप होतोय। थिंक टेक्नॉलॉजी इंडिया नावाची आयटी कंपनी अचानक बंद झाल्यानं 700हून अधिक कर्मचारी, इंजिनियर्स आणि इंटर्न्स बेरोजगार झाल्याचा दावा करण्यात येतोय। अनेक महिन्यांचे पगार थकवणं, दिलेले चेक बाउन्स होणं आणि सिक्युरिटी डिपॉझिटच्या नावाखाली पैसे घेण्याचे गंभीर आरोप कंपनीवर करण्यात आले। विशेष म्हणजे अशा प्रकारच्या फसवणुकीबरोबरच मोठ्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवत काही ठिकाणी तरुणांकडून लाखो रुपये उकळण्याचे प्रकारही वाढत असल्याची चिंता व्यक्त केली जाते। पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। हिंजवडी पुण्यासह संपूर्ण भारतभरात आयटी विश्व बनून प्रसिद्ध असणारा हा हिंजवडी परिसर। या हिंजवडीमध्ये अनेक आयटी कंपन्या अगदी 20-25 वर्षापासून कार्यरत आहेत। यामध्ये अनेक मोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या यामध्ये विस्तारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। याच हिंजवडीमध्ये अशा काही छोट्या मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्स आहेत जे तरुणांची फसवणूक करतात। ती कशी, तर त्याचं एक उदाहरण म्हणजे नुकतंच समोर आलेला थिंक टेक नावाची एक आयटी कंपनी। या आयटी कंपनीमध्ये जवळपास 700हून अधिक जे नोकरदार आहेत ते काम करत होते। गेल्या अनेक महिन्यापासून ते ह्या कंपनीमध्ये काम करतात। मात्र फेब्रुवारी 2026 पासून त्यांचे जे पगार आहेत ते अनियमित झाले आणि त्याची तक्रार थेट कंपनीचा सीईओ असणाऱ्या हर्षद ठाकरेकडे करण्यात आली। ठाकरेंनी ही कारण देत कंपनीचं ऑडिट सुरू आहे, पगार होईल, 10 तारखेला होईल, पुढच्या महिन्यात होईल अशी कारण दिली। जेव्हा या कर्मचाऱ्यांचा उद्रेक वाढत गेला त्यापैकी काही कर्मचाऱ्यांना या हर्षद ठाकरेने चेक स्वरूपात पेमेंट केलं। मात्र एके दिवशी अशीच ही कंपनी एका रात्रीत आपला पाडविस्तारा गुंडाळून गायब झाली। मात्र आता जर पाहिलं तर त्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या ज्या 700 कर्मचाऱ्यांचा काय, हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। सोबतच जे चेक त्याने या लोकांना पगार स्वरूपात दिले होते यातील काही लोकांना ते चेक देखील बाउन्स झाले आणि आता या पूर्ण 700 जणांवर बेरोजगारीची टांगती तलवार जी आहे ती उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं। या संपूर्ण घटनेचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पुण्यातील हिंजवडी फेज 2 येथील एका आयटी कंपनीने अचानक कार्यालय बंद केल्याचा आरोप समोर आल्यानंतर शेकडो कर्मचारी हवालदिल झाले। थिंक टेक्नॉलॉजी इंडिया या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर भरती करत तरुणांना रोजगाराची संधी दिली खरी, मात्र काही महिन्यांनंतर पगार रखडणे, आश्वासनं देणे आणि अखेर कार्यालयच बंद होणे असा घटनाक्रम घडल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय। कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं। इंटर्न्सना वेळेवर स्टायपेंड मिळत होता, मात्र 2026च्या सुरुवातीपासून पगार उशिरा मिळू लागले आणि नंतर पूर्णपणे बंदच झाले। पगारासाठी देण्यात आलेले काही धनादेश बाउन्स झाल्याचाही आरोप करण्यात आला। पुण्यातील हिंजवडी भागात असणारी थिंक टेक नावाची ही जी आयटी कंपनी आहे हे एक उदाहरण आहे। मात्र अशा बोगस ज्या कंपन्या आहेत त्या ह्या संपूर्ण भागामध्ये आपलं प्रस्थ जे आहे ते प्रस्थापित करू पाहतात। अगदीच ज्यावेळी ह्या हिंजवडी आयटी पार्कची सुरुवात झाली तेव्हापासून अशा अनेक बोगस कंपन्या या आयटी सेक्टरमध्ये ह्या एरियामध्ये ज्या आहेत त्या स्थापना त्यांची करण्यात आली। मात्र जसं जसं पुढे होत गेलं तशा ह्या कंपन्या बंद होत गेल्या। अनेक नोकरदार जे आहेत ते अनेक आयटी मध्ये काम करणारे जे तरुण आहेत ते त्यांच्या बेरोजगार होत गेले। सोबतच ही एक उदाहरण आहे की कशा पद्धतीने ह्या कंपन्या ज्या आहेत त्या 5-6 महिने काम करतात, तरुणांचे आणि नोकरदारांचे जे पैसे आहेत पगाराचे ते बुडवतात आणि एका रात्रीत आपला पाडबिस्तारा बांधून पुन्हा एकदा नवीन माणसाला लुटण्यासाठी सज्ज होतात। हे एक उदाहरण झालं। मात्र जर आपण पाहिलं तर कन्सल्टंट सर्व्हिस याच्या आडून जे काम करतात त्यामध्ये असं असतं की सुरुवातीला आपण नोकरीसाठी त्यांच्याकडे जातो, नोकरीची मागणी करतो, विचारणा करतो किंवा सोशल मीडिया साईटवर तुम्हाला चांगल्या पगाराच्या नोकऱ्या देतो अशा जाहिरातींना बळी पडून तरुण त्यांच्या संपर्कामध्ये येतात। ज्यावेळी आपण या कन्सल्टंट कंपनीच्या संपर्कात येतो त्यावेळी त्यांच्याकडून मोठ्या दिसणाऱ्या कंपन्या, ऐशोआराम आणि जास्तीचं पॅकेज अशा ज्या आहेत त्या तरुणांना आम्ही दाखवलं जातं आणि त्याच्या आडून सांगितलं जातं की अशा ठिकाणी जर तुम्हाला काम करायचं असेल तर एक ठराविक रक्कम जी काही लाखांच्या घरात असते ती त्यांच्याकडून आकारली जाते।
सोबतच पाहिलं तर कधी कधी अशा वेळेस एक पगार, जो पगार तुमचा पहिला येईल त्या कंपनीला द्यायचा असतो, कन्सल्टंट कंपनीला, किंवा एक ठराविक रक्कम जी आहे ती त्या कंपनीला द्यायची असते. मात्र ती कंपनी यानंतर विद्यार्थ्याला किंवा तरुणांना नोकरी देखील लावून देते. मात्र पुढील 4 महिने 5 महिने या कंपन्या चालतात आणि अशा पद्धतीने आपला बाडविस्तारा बांधून ते पुन्हा एकदा हे संपूर्ण रॅकेट करायला सज्ज होतात. यात सर्वात जास्त भरडला जातो तो नोकरदार, कारण स्वप्न पाठीशी बांधून महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या वेगवेगळ्या भागातून विद्यार्थी जे आहेत ते या हिंजवडी IT पार्क परिसरात येत असतात आणि अशा स्वरूपाच्या ज्या घटना आहेत त्यातून या नोकरदार तरुणांची जी आहे ती फसवणूक होत असते. आता मी सध्या याच हिंजवडी मधील एक पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. या ठिकाणी शेकडो तक्रारी ज्या आहेत त्या दाखल आहेत, फसवणूक झाल्याच्या, पैसे घेऊन नोकरी लावून दिल्याच्या, आणि कंपनी जी आहे ती मुळात अस्तित्वातच नाही अशा देखील या संपूर्ण तक्रारी ज्या आहेत त्या या पोलीस स्टेशन मध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. या प्रकरणात फोरम ऑफ IT एम्प्लॉईज अर्थात FIT या संघटनेनं हस्तक्षेप केला आहे. पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून लॅपटॉपच्या नावाखाली सिक्युरिटी डिपॉझिट घेतल्याचाही गंभीर आरोप करण्यात येतोय. हिंजवडी परिसरात थिंकटेक नावाची जी कंपनीची सुरू होती आणि ती एका रात्रीत जी बंद झाली, आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे, जो 700 एम्प्लॉईंवर जो अन्याय झालाय त्याच्यावर आवाज उठवणारे परमजीत माने जे IT फोरमचे IT एम्प्लॉई फोरमचे जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. तर काय सांगाल, नेमका काय हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडला? ते कसं आहे की हिंजवडी मधली आता ही तिसरी कंपनी जी अशी जॉब स्कॅम मध्ये सापडली आहे. हे बरेचसे फ्रेशर्स कडून या कंपन्या किंवा हे कन्सल्टंट यांना कंपनी म्हणू शकत नाही आपण, कारण का या कन्सल्टंट फॉर्म आहेत ज्या मुलांकडून पैसे घेतात, त्यांना जॉबचं आमिष दाखवतात आणि त्यातून त्यांची फसवणूक होती. तर ही सगळी मुलं 2024-25 ची पास आउट आहेत आणि जॉब साईट्सवरती अवेलेबल आहेत. तर ह्या कंपन्या या मुलांचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना असं भासवतात की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर बघ तुझं ऑफर लेटर आता येणारच आहे आणि तू पैसे दे. या ह्याच्यामुळे ही मुलं फसली जातात आणि या कंपन्यांकडे कुठलेही मेजर प्रोजेक्ट नाही आहेत. एम्प्लॉईज कडून पैसे घ्यायचे, त्यातलं काही टक्के त्यांना ॲज अ जॉबचं म्हणून इनिशियल द्यायचे, 1 महिन्याचा पगार वगैरे द्यायचा. त्यानंतर या कंपन्यांनी या मुलांचे पैसे थकवलेले आहेत आणि याची तक्रार आम्ही पूर्वी लेबर कमिशनरच्या ऑफिसला पण मांडलेली आहे, लेबर मिनिस्टरला पण मांडलेली आहे आणि सातत्याने हिंजवडी पोलीस स्टेशनला मांडली आहे. पूर्वी फ्लायनॉटची कंपनी त्यात ओनर अरेस्टेड आहेत, आता थिंकटेक म्हणून कंपनी त्यात पण 700 मुलं आहेत. तर मुलांनी पण विचार केला पाहिजे की एखादी कंपनी जर तुम्हाला पैसे मागत असेल तर तो 100% जॉब स्कॅम आहे. त्या कंपनीमध्ये तुम्ही अप्लाय करू नका आणि ज्यावेळी तुमच्याकडे असा स्कॅम आता ऑलरेडी झाला असेल तर तुम्ही ती तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला दिली पाहिजे, लेबर ऑफिसला दिली पाहिजे. असे जे तरुण असतात किंवा नोकरदार असतात त्यांनी तक्रार देखील करून वारंवार त्यांना पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागतात आणि त्यांचा जे पैसे त्यांनी दिले ते काही परत मिळत नाही. तर असं जर काही प्रकार घडला तर तुमची फोरम नेमकी त्यावर कशी? फोरमकडे पहिल्यापासून जेव्हा तक्रार आल्या तेव्हा मुलांचा अनुभव होता की बाबा आम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार घेतात किंवा नाही घेतात. तर हिंजवडी पोलीस स्टेशनचं आम्हाला चांगलं सहकार्य लाभलं, कारण का जवळपास 600 मुलांच्या तक्रारी आम्ही तिथं लिहून दिलेल्या आहेत. तर मुलांनी पण लक्षात घेतलं पाहिजे की त्या कंपनीमध्ये राहण्यामध्ये आता काय राम नाहीये, कारण का ती एक फेक कंपनी आहे, त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स कुठे कामाला येणार नाहीये. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करणं हा एकमेव ऑप्शन आहे. त्या कंपन्यांनी तुम्हाला किती जरी आमिष दाखवलं की आम्ही तुमचे पेमेंट देऊ, त्यांच्याकडे कुठलाही प्रोजेक्ट नाहीये. आम्ही त्यांच्या क्लायंटशी बोललेलो आहोत, कोणतेही ओरिजिनल त्यात क्लायंट नाही, काही नाही, पूर्ण स्कॅम आहे. त्यामुळे तुम्ही फसलेला आहात पण तरी पण तुम्ही तक्रार देणं गरजेचं आहे. तुमचे पैसे कोर्टाच्या मार्फत मिळू शकतात किंवा तुम्ही जर प्रेशर जनरेट केलं तर ते ओनर तक्रारीच्या माध्यमातून ते पैसे तुम्हाला परत देतील. तुमच्या एम्प्लॉई फोरमच्या माध्यमातून अशा बोगस कंपन्यांवर कारवाई व्हावी यासाठी काही पत्र आयुक्तांना किंवा पोलीस प्रशासनाला किंवा जे हे कंपनी जे ऑपरेट करतात त्याच्या वेगवेगळ्या व्यवस्थापनाला काही कारवाई करण्याचे काही पत्र वगैरे तुम्ही देणार आहात? ऑलरेडी आम्ही हिंजवडी पोलीस स्टेशनला एक पत्र दिलेलं आहे. पुन्हा मग विमाननगरचे DCP असेल त्यांना दिलेलं आहे, मुंडे साहेबांनी दिलेलं आहे, कामगार कार्यालयाला दिलेलं आहे, लेबर मिनिस्टरच्या ऑफिसला जाऊन दिलेलं आहे. ह्याच्यावरती विधानसभेमध्ये आम्ही विषय मांडलेला आहे शंकरशेठ जगताप आमदारांच्या थ्रू, आणि त्यातून लेबर मिनिस्टरवर आमची 1.5 तासाची मीटिंग झालेली आहे. त्यात आपले लेबर सेक्रेटरी, महाराष्ट्राचे सगळे लेबरचे ऑफिसेस, म्हणजे जे काय आम्हाला शक्य आहे, फोरमला शक्य आहे, आणि सरकारी ज्या ज्या ठिकाणी काही काही गोष्टी उपलब्ध आहेत त्या सर्व आम्ही वापरल्या आहेत मुलांसाठी. म्हणजे जितक्या पद्धतीने आम्ही काम केले मुलांसाठी फोरमनी, तर तेवढंच आम्हाला अपेक्षा आहे की आता सरकारने करावं, जेणेकरून जर आम्ही 5 कंपन्यांचे ओनर आत टाकू शकलो किंवा 3-3.5 हजार मुलांचा हा जॉब स्कॅम जर बाहेर काढू शकलो तर डेफिनेटली सरकारी यंत्रणा, लेबर ऑफिस, पोलीस स्टेशन हे अजून जास्त मोठ्या प्रमाणात हा स्कॅम काढतील. कारण का आमच्या अंदाजाने हा जर
2026ला त्या 25ला जर 5,000 मुलं फसत असतील महाराष्ट्रातली, तर हा फार गंभीर विषय आहे. त्यात आपले हायर अँड टेक्निकल एज्युकेशन मिनिस्टर त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. पुन्हा मग लेबर मिनिस्टरने देणं गरजेचं आहे. IT मिनिस्टर असतील त्यांनी दिलं. त्यामुळे हा सगळ्यांचा विषय. आणि फायनली सीएम साहेबांनी यावर आम्हाला कमिटमेंट द्यावी की महाराष्ट्रातून आम्ही जॉब स्कॅम हद्दपार करू आणि फ्रेशर्सचं आम्ही प्रोटेक्शन करू. दरम्यान अशा प्रकारच्या घटनांमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांनी अधिक सावध राहण्याची गरज व्यक्त केली जाते. कारण मोठ्या पगाराच्या नोकरीचा आमिष दाखवत अनेक ठिकाणी तरुणांची आर्थिक फसवणूक होत असल्याची प्रकरणं सातत्यानं समोर येत आहेत. आकर्षक पॅकेज, तात्काळ जॉईनिंग आणि हमखास नोकरीच्या नावाखाली काही जण लाखो रुपये उकळत असल्याच्या तक्रारीही वाढत आहेत. अशाच एका बोगस IT कंपनीकडून एका तरुणाची 1,20,000 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. इंजिनिअरिंग आणि टेक रिलेटेड शिक्षण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी जे आहेत त्या अशा कन्सल्टंट कंपनीच्या संपर्कात येतात आणि तिथून पुढे सुरू होते ती त्यांची खरी लूट. नेमकी ही साखळी कशी ऑपरेट होते हे सांगण्यासाठी माझ्यासोबत असाच एक विद्यार्थी आहे ज्याची अशाच IT कंपनीत जॉब लावून देईल चांगल्या पगाराचा असं सांगत फसवणूक जी आहे ती केली गेली आहे. त्या विद्यार्थ्याचं मी नाव या ठिकाणी सांगणार नाही, मात्र तो आपल्याला सांगणार आहे की नेमकी त्याची ही जी संपूर्ण फसवणूक आहे ती कशी झाली. काय सांगशील नेमकं कशा स्वरूपात हे रॅकेट सुरू झालं, तुझा संपर्क त्या कन्सल्टंट कंपनीशी कसा आला? मागच्या येत्या वर्षी आम्ही 2024चा पासआउट आहे. तर मागच्या येत्या वर्षी जुलैपासून नाही का कन्सल्टन्सीने नाही का संपर्कात आणण्यात आणलेलं आहे. आणि फ्लायनट्स ही प्रायव्हेट लिमिटेड IT कंपनी होती. ही कंपनी इंजिनियर्सच्याच लोकांना नाही का जरासं कनेक्ट असते आणि मुलं पण नाही का लगेच नोकरीचं लागाव किंवा पॅकेज आपल्याला ग्रोथ लवकर मिळावं हे असं असते. आणि त्यांनी आम्हाला नाही का असं आमिष दाखवलेलं आहे की सॅलरी ही करून देतो, ते करून देतो, तुम्ही या डेटा ॲनालिस्ट, क्लाउड डिपार्टमेंट किंवा इथिकल हॅकिंग या सायबर सिक्युरिटीमध्ये या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही चेंज करू शकता, असंच आम्हाला आमिष दाखवलेलं आहे. की आम्हाला वाटलं की नाही का कंपनी आहे हिंजवाडी फेज 1ला, फेज 2ला, तर आम्हाला वाटलं की प्रोजेक्ट येत असतील, कंपनी चांगली आहे, IT कंपनी आहे, तर असं करत नाही का कन्सल्टन्सीचे 20,000 रुपये चार्जेस आणि 1,00,000 रुपये जे कंपनी आहे त्यांचे चार्जेस. आम्ही तरी त्यांना विचारलं की नाही का पैसे कशासाठी लागत आहेत, पैसे कशाला लागत आहेत, आमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट आहे, सगळे डॉक्युमेंट आहे, तुम्ही हे करू शकता. तर त्यांनी म्हटले की नाही का बॅकडोअर एंट्री जाण्यासाठी आपल्याला हे माहीत पाहिजे आणि 1,00,000 रुपये चार्जेस द्याच लागतात आपल्याला, कारण मॅनेजर सगळं सेटअप करण्यासाठी. ते तुम्हाला काहीच अडथळा होणार नाही याच्यात आम्हाला असं वाटलं होतं. पण एका महिन्यातच त्यांनी नाही का त्यांचे रंगरूप दाखवून दिलेले आहेत की 15,000 रुपये स्टायफन दिला फक्त. आणि त्यानंतर नाही का कंपनी बंद झाली, प्रोजेक्ट येत नाही आहेत, असं तसं करून आम्ही तरी वाट बघितली त्यांची. आम्हाला वाटलं चालू होईल रिकंटिन्यू पासून, नंतर काहीच नाही. आता हिंजवाडी पोलीस स्टेशनला हे आम्ही आमची FIR दाखल केलेली आहे त्या कंपनी संदर्भात. तरी त्या हिंजवाडी पोलीस स्टेशनने नाही का जे साहेब कार्यकर्ते आहेत त्यांनी त्या लोकांनी जे फ्लायनट्सचे ओनर होते त्यांना हे केलेलं आहे. पण नाही का आमचे जे अमाऊंट होते जे लाख रुपये, बाकीचे जे विद्यार्थी पण नाही का फसलेले आहेत, कोणी गरीब कुटुंबातून आम्ही सगळे शिक्षण घेत असं आलेलं आहे. तर आम्ही आमचे पैसे वापस करावे व नवीन शिक्षण आपलं नोकरीची हे बघावं याच्यासाठी. आणि मी एक संदेश देतोय की नाही का या असले आमिष दाखवून नाही का आता पुणे, मुंबई मेट्रो सिटीमध्ये असे होत आहेत बरेच लूटमारी आमिष दाखवून फसवणुकी. तर अशी होऊ नये तर त्याच्यासाठी मी नाही का आमचेच जे मित्र आहेत प्रथमेश सर, त्यांना नाही का मी हे क्लिप दाखवत आहे, देत आहे. तुला काही ऑफर लेटर वगैरे त्या कंपनीतून मिळालं होतं? हो, मला ऑफर लेटर मिळालं दाखवू होतं. शकतो? यस, मी दाखवू शकतो. फ्लायनट्स हे ऑफर लेटर होतं डेटा ॲनालिस्ट माझ्या. आपण या ठिकाणी पाहू शकताय की ह्या विद्यार्थ्याचं जे आहे ते ऑफर लेटर आहे. यामध्ये त्याला 15,000 रुपये स्टायपेंड जे आहे ते दिलं जाईल असं सांगितलं आहे. इथं आपण स्पष्ट पाहू शकतो, मंथ विल बी युअर कॉर्पोरेट ट्रेनिंग पिरियड इन which you will given a salary ₹15,000 per month in hand, and after that your salary bracket will be changed असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की जसं जसं तुमचं कामाचं प्रमोशन होत जाईल तशी तुमची सॅलरीचं ब्रॅकेट जे आहे ते चेंज होईल. हे ते ऑफर लेटर तुम्ही पाहू शकताय. ह्या फ्लायनट नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीकडून देण्यात आले. अगदी मोठे मोठे आकडे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. बेसिक सॅलरी असेल
15,000 रुपये, त्यानंतर अलाउन्स असेल राहण्याचा जो तो 6,000 रुपये, इतर स्पेशल अलाउन्स म्हणून सुद्धा या ठिकाणी 3,533 रुपये या ठिकाणी अलोकेट करण्यात आले आहे. सोबतच पाहिलं तर परफॉर्मन्स पे नावाचं 5,000 रुपये ते देखील ॲड करून ही संपूर्ण जी सॅलरी आहे ती या ठिकाणी 33,333 रुपये या ठिकाणी दाखवली आहे. सोबत एम्प्लॉई PFच्या नावाखाली देखील या ठिकाणी 1,800 रुपये जे आहेत ते कट केले जातात. नेमके हे पैसे कोणत्या PF अकाउंटमध्ये जमा होत होते याची देखील चौकशी जी आहे ती पोलीस करत आहेत. एकूण जर वार्षिक पॅकेज जर पाहिलं तर 4 लाख रुपये असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अशा स्वरूपात ही जी आहे ती विद्यार्थ्यांची फसवणूक जी आहे ती होत असल्याचं, हे जे रॅकेट आहे ते सध्या उघडकीस येऊ लागले. मला सांग नेमकं तू हे पेमेंट कशा स्वरूपात आणि किती टप्प्यात केलं होतं? पेमेंट मी डायरेक्ट नाही का NFT केलं होतं. तर डायरेक्ट कंपनीच्याच अकाउंटवर केलं होतं. ते कंपनी जे हे होते HR ते आम्हाला हँडल करत होते, आम्हाला गाईड करत होते. त्यांचं नाव नंदकिशोर आहे. त्यांनी पण नाही का आता फोन ते काही उचलत नाही आहेत आणि त्यांना आम्ही नाही का एक मेसेज पण दिला होता आणि पोलीस स्टेशनला त्यांच्यावर पण कारवाई केली होती. ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेगाव या गावात राहतात असं वाटते आणि त्यांचं काही आम्हाला काही ॲड्रेस, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट पण भेटल्यानंतर त्यांनी डायरेक्ट सिम नंतर बंद केलेलं आहे. किती दिवस झाले साधारण पैसे दिल्यापासून तू त्या कन्सल्टंट कंपनीला आणि आतापर्यंत साधारण किती दिवसाचा किंवा किती महिने, वर्षाचा काय कालावधी गेला? लगभग 1 वर्ष झाले आता हे सगळं मॅटर होऊन. तरी पोलीस चौकशीच करत आहेत आणि केस पण चालू आहे पुणे कोर्टमध्ये. तर लगेचच्या लगेच काय प्रोसेसला वेळ लागते असं तसंच आम्हाला असं उत्तर देत आहेत हिंजवडी पोलीस स्टेशनमधून आणि कोर्टातून. आणि नंदकिशोर पण नाही का फुल टू फरार आहे. त्याच्यामुळं काही त्यांनी काय पैसे देतो असं सांगितलं होतं आणि त्यांची प्रॉपर्टी मी पेटी जप्त केली असं हिंजवडी पोलीस स्टेशन आम्हाला म्हणत आहे. तू ज्या कंपनीत तुझं जॉईनिंग झालं होतं अर्थात ती बोगस कंपनी आहे, त्या कंपनीत तुझं जाणं झालं होतं त्या ऑफिसला, हेड ऑफिसला कधी जाणं किंवा तिथल्या कोण लोकांची ओळखी किंवा काय? हां, तर आम्हाला असं म्हटले होते की कंपनीमध्ये ऑफर लेटर देतानाच की आपलं नाही का जे काम असेल वर्क फ्रॉम होम असेल फुल तेच, आणि जेव्हा प्रोजेक्ट ते येतील तेव्हा नाही का आम्ही तुम्हाला नाही का मेलवर नाही का कॉन्टॅक्ट हे करू, तेव्हा नाही का आपण टीम्सवर हे करू. पण असं प्रत्यक्षात जाणं झालं होतं एकदाच, त्याच्यानंतर काही जाणं झालं नाही. सॅलरी किती रुपये दिली आणि किती महिने तुला ही सॅलरी दिली? 1च महिने नाही का स्टायफन दिला 15,000 रुपये. आणि हे ज्युपिटर अकाउंट म्हणून आहे जे इंटरनॅशनल याच्यामध्ये बँकिंगमध्ये यूज करतात आणि त्याच्यानंतर काही दिलीच नाही आम्हाला सॅलरी. त्यामुळं कोणतीही नोकरी स्वीकारण्यापूर्वी कंपनीची नोंदणी, कार्यालयाचा तपशील, अधिकृत कागदपत्र आणि कराराची अट यांची खातरजमा करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. हिंजवडी भागात असणारी थिंक टेक नावाची ही जी कंपनी आहे ते एक उदाहरण आहे. मात्र जर संपूर्ण परिस्थिती पाहायला गेली तर पुण्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा स्वरूपाच्या कंपन्या आहेत त्या दिवसांदिवस वाढत जातात, काम करतात आणि तरुणांची फसवणूक करतात. अर्थातच याला जोड आहे ती कन्सल्टंट कंपनींची. त्याचं जे विस्तृत जे आहे ते मी तुम्हाला सांगितलंच. मात्र आता प्रश्न असा उपस्थित होतो की यांच्यावर कारवाईचं काय? ज्यावेळी तक्रारदार तरुण जो आहे, नोकरदार जो आहे, IT इंजिनियर्स आहेत आणि इंटर्न्स आहेत, पोलीस स्टेशनमध्ये जातात, तक्रार दाखल होते, चौकशी सुरू होते, काही प्रकरणात कारवाई देखील होते, आरोपींना ताब्यात घेतलं जातं. मात्र त्यांच्या बुडालेल्या पगाराचं आणि त्यांनी कन्सल्टंट सर्व्हिसला दिलेल्या पैशांचं काय होतं याचा मात्र कोणताही सुगावा जो आहे तो आपल्याला लागताना पाहायला मिळत नाही. सोबतच आपण पाहिलं तर आता याची जी संपूर्ण खबरदारी आहे ती नोकरी मिळवणाऱ्या इंजिनियर्स, इंटर्न्स आणि सुशिक्षित तरुणांनी घ्यायची आहे. कारण अशा स्वरूपात लुटायला असणाऱ्या अनेक कंपन्या या पुण्यामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतभरात कार्यरत आहे. आपल्या सदसद विवेक बुद्धीचा वापर करून जे आहे तो आपण निर्णय घ्यायचा आहे आणि ज्यावेळी कोणीतरी चांगल्या पगाराची नोकरी लावून देतो, असं आश्वासन देतो आणि त्यासाठी पैसे मागतो, तर ही गोष्ट किती योग्य आहे याचा विचार जो आहे तो या तरुणांनी करायचा आहे आणि आपली जी फसवणूक आहे ती टाळायची आहे. कॅमेरामन अमित पारकेसह मी प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रभावित कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का आणि या कथित फसवणुकीमागील सत्य काय याकडं सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. पाहत रहा LS मराठी. अजून आहे